नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटी गाई मातेने स्त्रीला असा कोणता शाप दिला होता की आज या कलियुगातही संपूर्ण मानवजातीला त्रास सहन करावा लागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मनोरंजक आणि प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा. कथा अशी काहीशी आहे. एकेकाळी एका शहरात रामू नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि त्याने आपल्या घरी एक गाय पाळली होती. आणि जोपर्यंत ती गाय दूध देत होती तोपर्यंत रामू तिचे दूध काढत राहिला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत राहिला. तिचे दूध तो स्वतः पीत होता आणि आपल्या कुटुंबियांनाही देत होता. एके दिवशी जेव्हा गायीने दूध देणे बंद केले तेव्हा रामूने गायीला एका जंगलात सोडले. ती गाय शेत सोडून लांब जंगलात गेली. जेव्हा ती बिचारी गाय एकटी जाऊन रडायला लागते आणि म्हणते, काय विचित्र आहे हा माणूस देवा, तू मला गाय का बनवलीस? माझ्यावर खूप अन्याय केला आहेस. हा माणूस असा आहे, जोपर्यंत मी त्याला दूध दिले तोपर्यंत त्याने मला चांगला चारा दिला आणि चांगले खायला दिले, पण मी दूध देणे बंद करताच त्याने मला जंगलात सोडून दिले. मग मी हिवाळ्यात घरोघरी फिरत राहिलो, उन्हाळ्यात ऊन आणि तहान सहन केली. मी भुकेने भटकत राहिलो, काय करायचं? मित्रांनो, मी कुठे जाऊ? माता गाय रडत रडत फिरत होती. जंगलात तिला जे काही गवत सापडेल ते खाऊन आता काही काळ लोटला. असेच काही दिवस गेले आणि गाय गरोदर राहिली. 2-4 महिन्यांची गरोदर असताना ती हिंडत फिरत एका शहराजवळ पोहोचली आणि तिथे बबिता नावाच्या एका स्त्रीला ती दिसली आणि त्या स्त्रीला मनात लोभ आला. ही गाय पकडतो, कारण ही गाय काही दिवसांनी एका पिलाला जन्म देणार आहे आणि त्यानंतर दूधही देईल. असा विचार करून ती परत आली आणि पतीला तिला पकडण्यासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाय माता तिथून निघून गेली होती. मित्रांनो, माता गाय तिथून जंगलात पोहोचली. जेव्हा तिच्या प्रसूती वेदनांची वेळ आली तेव्हा तिने एका झाडाखाली एका सुंदर बाळाला जन्म दिला. मात्र बबिता नावाची ती महिला त्या झाडाच्या आजूबाजूच्या शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. महिलेने तेथे गाय पाहिल्यानंतर ती तिच्याजवळ गेली. तेव्हा ती गरीब गाय बबिता नावाच्या स्त्रीला विनंती करते की, बहिणी, आज आमच्यावर कृपा करा. माझ्या या मुलाला उचलून माझ्या गळ्यात घाला, कारण मी हाताने उचलू शकत नाही. पण तू माझ्यावर हे उपकार कर. कसे तरी तुम्ही या मुलाला उचलून माझ्या गळ्यात घाला, जेणेकरून मी त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन या मुलाचे पालनपोषण करू शकेन. गायीचे असे बोलणे ऐकून ती बाई जोरजोरात हसू लागली. ती त्या गायीची चेष्टा करू लागली. मी तुला मदत का करावी? तुझं हे मूल इतकं घाणेरडं आहे की तू या मुलाला जन्म दिला आहेस. त्यावर खूप घाण साचली आहे. मी या मुलाला उचलून तुझ्या खांद्यावर घालू शकत नाही. गायींनी वारंवार विनंती करूनही बबिता अजूनही त्या मुलाला ठेवायला तयार नव्हती. त्याचवेळी मातेने त्या महिलेला उत्तर दिले, हे बघ, जर मी या मुलाला सुरक्षित ठिकाणी नेले नाही तर कोणीतरी जंगली प्राणी त्याला मारून खाऊन टाकते, त्याचे भक्ष्य बनवेल आणि त्याचे आयुष्य संपेल. म्हणूनच बहिणी, कृपया मला मदत करा, कारण हे मूल अजून चालू शकणार नाही. ते किमान 8-9 महिन्यांनंतरच चालायला लागेल. मित्रांनो, त्या काळी प्राण्यांची मुले 8-9 महिन्यांनंतरच चालत असत, तर आज या कलियुगात जन्मानंतर लगेचच चालायला लागतात. पूर्वी असे नव्हते मित्रांनो. त्याचवेळी बबिता नावाच्या महिलेने गायीला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा गाय त्या महिलेला शिव्याशाप देते, तू आम्हाला माणूस असून मदत करत नाहीस. मी तुला शाप देतो की तुझी मुलं जन्माला आल्यानंतर माझ्या मुलांप्रमाणे त्यांना 8-9 महिन्यांनंतर चालता येईल आणि सर्व प्राणी पक्ष्यांची मुलं जन्माला आल्यानंतर लगेच चालायला लागतील. मित्रांनो, त्या बबिता नावाच्या एका महिलेच्या चुकीमुळे संपूर्ण स्त्री जातीला शाप मिळाला आणि आज सर्व मानवजातीला तेच नशिबात भोगावे लागत आहे. यामुळेच पूर्वीच्या मानवांचे मूल जन्माला आल्यानंतर लगेचच चालायला लागले. हा पुरावाही तुम्ही पाहिला असेल. सुखदेवजींचा जन्म झाला, ते घरातून जंगलाच्या दिशेने निघाले होते. मित्रांनो, एकच नाही तर अनेक पुरावे आहेत. पण जेव्हापासून गाई मातेच्या शापामुळे प्राण्यांची मुले जन्माला आल्यानंतर लगेच चालायला लागतात, पण माणसांची मुले 8-9 महिन्यांनंतरच चालण्यास सक्षम होतात. मित्रांनो, मातेच्या शापामुळेच गाय मातेने स्त्री जातीला हा शाप दिला होता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका.
तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.